बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनची सुरुवात करूया पावसासंदर्भातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊन। मान्सूनने महाराष्ट्रातला आणखी काही भाग व्यापला। कोकणसह विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मान्सूनची दमदार एंट्री। पुढच्या 24 तासात सिंधुदुर्ग, रत्नागिरीसाठी ऑरेंज अलर्ट तर रायगड, ठाणे आणि पालघरसाठी येलो अलर्ट जारी। मुसळधार पावसामुळे राज्यात 24 तासात 18 नागरिकांचा मृत्यू तर 65 नागरिक जखमी। राज्याच्या आपत्ती विभागाच्या अहवालातून माहिती समोर। मुंबई गोवा महामार्गावरील संगमेश्वर शास्त्री पूल इथं दरड कोसळली। दरडीच्या वरील जमिनीला तडे गेल्यानं 3 घरांना धोका निर्माण झालाय। संगमेश्वरमधील गड नदीला पूर, माखजन बाजारपेठेला पुराचा वेढा। आरवलीमध्ये ग्रामपंचायत परिसरामध्ये पाणी, घरही पाण्याखाली तर कळंबुशी येथील रस्ता पाण्याखाली गेल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला। शास्त्री नदीला आलेल्या पुराचा एका घराला वेढा। घरात अडकलेल्या व्यक्तींना पोलिसांनी रेस्क्यू केलं। रेस्क्यू करतानाचा व्हिडिओ व्हायरल। रत्नागिरीमधील संगमेश्वर तालुक्यातल्या धामणीतली घटना। रायगडच्या अंबा नदीनं इशारा पातळी ओलांडली। नागोठणे शहराला जोडणारा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। रायगडच्या रोहा शहराजवळील कुंडलिका नदीनंही इशारा पातळी ओलांडली। रोहा शहरालगत असणाऱ्या नागरिकांसह आजूबाजूच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना। कराड चिपळूण महामार्गावरचा भराव वाहून गेला। रखडलेल्या महामार्गाच्या कामाचा प्रवाशांना फटका। सह्याद्रीच्या पर्वतरांग परिसरात मुसळधार पाऊस। जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी पट्ट्यातील घाटघरचा फडके बंधारा ओव्हरफ्लो। यामुळे या भागातील आदिवासी शेतकऱ्यांचा वर्षभराचा पाणी प्रश्न मिटला। पश्चिम घाटामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खानापूर तालुक्यातील मलप्रभा नदीच्या पाणी पातळीत वाढ। नदीचं पाणी हबनहट्टी इथं मारुती मंदिरात शिरलं। साताऱ्याच्या पश्चिम घाट परिसरातील कोयनानगरमध्ये पाऊस। गुहागर पंढरपूर मार्गावर झाडाची भलीमोठी फांदी उन्मळून पडली। वाशी हायवेला लागून असलेल्या वाशी प्लाझा सोसायटीची भिंत कोसळली। डझनभर वाहनांचं नुकसान। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। नवी मुंबईतील तुर्भे रेल्वे स्थानकाच्या सबवेमध्ये पाणी साचलं। रेल्वे स्थानकात पाणी साचल्यानं प्रवाशांचे हाल। पावसाचं प्रमाण वाढल्यानं रेल्वे स्थानकातील सबवेमध्ये पाणी शिरलंय। कल्याण डोंबिवलीमध्ये पावसाची रिपरिप। विविध ठिकाणी 13 झाडं पडली। एका इमारतीच्या पहिल्या माळ्याचा स्लॅब कोसळला तर मोहने परिसरात विजेचा खांब कोसळला। सुदैवानं जीवितहानी नाही। ठाण्यातल्या इमारतीची संरक्षक भिंत कोसळली। सिद्धिविनायक पार्कमधील संरक्षक भिंत कोसळली। कोणतीही जीवितहानी नाही। बदलापूर सीएसएमटी लोकलला गळती। प्रवाशांचे हाल। रेल्वे प्रशासनानं गळती थांबवावी अन्यथा वेगळ्या पद्धतीनं सांगितलं जाईल। कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजेश घनघाव यांची माहिती। गुजरातच्या भावनगरमधील महुआ पंथकमध्ये मुसळधार पाऊस। नद्यांना आलेल्या पुरामुळे शाळेतून परतणारी जवळपास 50 मुलं अडकली। मुलांना वाचवण्यात यश।